कथा खोटाळ्या गोरखनारायण 1000 रुपये दिले त्या ठिकाणी 100 रुपये दिलेले जागेला लय मार खाची मग आता खोटाळ्या असा विचार की हवाला देवेला स्वतःसोबत का माझ्या आपल्याला देव विठ्ठलाने विचार केला माझा भगत 12 वर्ष आमची सेवा करतोय श्रोत्या विचार जसा केला हवाला देवेला काय झालेले 12 वर्ष माझा भक्त बाई सेवा करतोय याला मेवा दिला पाहिजे आपल्याला म्हणून देव विठ्ठलाने काय केलं नाही घ्या कोणी न दूध घ्या कोणी नाही घ्या कोणी न दूध घ्या कोणी न दही माझ्या लोण्याचा सच्चू भावा अरे दही माझ्या लोण्याचा अरे बिगर पाण्याचा बाई बाई बिगर पाण्याचा 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 गाई मशिनी भरलाय गोटा माझ्या सच्चू भावाच्या घरात शेळ्या तिथे जायच्या मेंढ्या तिथे जायच्या म्हशी तिथे जायच्या खिलारी गाय पण तिथे जायच्या तिच्या तोंडावर कला बघा की होय कोण जायचं गेलं तिच्याशी वागावाने भाव आहे होय का गाई मशिनी भरलाय गोटा दह्या दुधाचा नाही तोटा अव गाई मशिनी भरलाय गोटा दह्या दुधाचा नाही तोटा आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं अरे बिगर पाण्याचा बाई बाई बिगर पाण्याचा बिगर पाण्याचा बाई बाई बिगर पाण्याचा तुमच्या गावाला गवळ आली सलगर मध्ये हो त्या सलगर गावाला मुंबईतनं गवळण आल्या मुंबईतनं बोलवून घेतल्या हो सच्चू भावानं तुमच्या गावाला गवळण आली नाही दूध विकल्याची तिला झाली गाई आता खोट नाही सांगायचं अवय असंच बोलायचं अरे बिगर पाण्याचा बाई बाई बिगर पाण्याचा बिगर पाण्याचा बाई बाई बिगर पाण्याचा डोरी गावचा शाहीर मी आज आलो या भेटीला सलगर म्हणजे आपलं सगळी भावंड जायचे जीवन काही देऊ आमचे दगडूअण्णा हरी पारेकर गोरखनाना संजू अण्णाप्पा भाऊ अण्णाप्पा भाऊ भाऊ सगळं आपली भावंड आहे एवढी कमी आहे ती नाव जे जे घेतलं ती रागाडी बघा सगळी भावंड आहे माझी अरे डोली गावचा शाहीर मी आज आलो या भेटीला
मुंबईचा एका म्हणत्यारी मला राहतोय मानकुर्ला मुंबईचा एका म्हणत्यारी मला राहतोय मानकुर्ला सांगली वेगा जिल्ह्यात वेगा काटपाडी तालुका करगरी वेगा गावचा वेगा करगरी गावचा करगरी वेगा गावचा वेगा त्यो सोपान नावचा मंडळाचा खरोखर जीव लावला असं तर माझ्या त्या भावानं लावलाय सोपान भावना लावलाय होय सोपान शेटनं सोपान आपलं मंडळ वर आणलंय त्या बहादरानं तर आम्हाला मुंबईत ठरवलंय म्हणून काय म्हणायचं आहे हिऱ्याची अंगठी ऋतून बसले सोडा की माझं बोट ओ सोपान शेटा लई रोजान झाली या भेट लई दिवसान झाली या भेट लई रोजान झाली या भेट लई दिवसान झाली या भेट नाही झोपत वाट बघते रे वहीला गेले ते अजून आले की राहायची कोणाष्ट आमच्या हरिपावण्याची मालकीन आमची काय देखील वाट बघत असत दादा इकडे वव्याच बघत फिरतोय ऐकत तसं पण आहे पांदीवरच्या पाकरा नको करू सकील विला माझी सजनी जागेल तुझी येता चाहूला माझी सजनी जागेल तुझी येता चाहूला
ओवी संपल्यावर आपल्याला कोण थांबून घेत नाही ते. समजून म्हणतोय तुमच्या घरला जावं आता झाले का आपल्या आपल्या कामाला अण्णापा भाऊ म्हणतोय रावा मटण आणतो आपण म्हणतो आम्ही जातो काय म्हणतोय हा? पण आपल्याला आपल्या कामा एवढ असत्या म्हणून आपल्याला कामासाठी जायला लागतं या. मैत्रिणीनं करवल्यानं या गया तुम्ही या गया उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल हिच्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा रामपुर या वाडी जाव रामपुर या वाडी जाव सुखदेव या वडगरव सुखदेव या वडगरव आया बघाया चेल्यानव आया बघाया चेल्यानव 101 रुपये नवरा माझ्या या ढोलानव मैत्रिणीनं करवल्यानं या गया तुम्ही या गया सलगरचं सगळं जीवन तर भावायचं होय त्यामुळे उद्या सकाळी मध्ये सगळीच आपल्याला म्हणाला जेवायला या जेवायला या चहा प्यायला या नाश्ता करायला या म्हणते आणखी 2 वाघ बसले बघा तिथं मध्ये काय म्हणते आता आपल्यावर अजून जवळ आले त्यांची लांबच बघायला लागली आपल्याला होय म्हणून उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल हिच्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आलं माझ्या मनात आलं माझ्या दिलात सलग रे गावालाव सलग रे गावालाव सलग रे गावालाव कैलासवाशी जायत कैलासवाशी जायत विष्णू बघा करत विष्णू बघा या करत बघा विष्णू बघा करत विष्णू या माझा दादा या बघा विष्णू माझा दादा या चाली या आठवरच बघा दादा गेला सोडून दादा वयाच्या मुलाने बघा काका बघा करत 201 रुपये बघा गावला माझ्या डोलाला लाल पट्टे वाली तेरा नाम तो बता काले पट्टे वाली तेरा नाम तो बता लाल पट्टे वाली तेरा नाम तो बता काले पट्टे वाली तेरा नाम तो बता अरे फाडकी कला मिरवणुकीला गावला गोळावा गाव बघायला अरे लागा मधला उठून दिसतोय नकऱ्या बाईला लागा मधला उठून दिसतोय अमुषा बाईला लागा
कळलं या सुरत्या डांबरी किंग डांबरे पडत या नखरे आणि आभूषा या बैला जोडी त्या बैलाचा मालक उत्तम हक्के किसन बापूचा पोरगा आमच्या मामाचा मुलगा म्हणून अरे बिरे 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 ताई पकरावानी अरे कुठंच दाना मिळेना अरे भरलंय काळीच तुमच्या बाजूला कसे तुला रे कळेना अरे काकेत कळसन गावाला वळता कशाला संजू तुझ्या पोड्यात कुठते मी कानीचा मसाला तुझ्या पोड्यात कुठतो मी कानीचा मसाला तुझ्या पोड्यात कुठतो मी कानीचा मसाला तुझ्या पोड्यात कुठतो मी कानीचा मसाला स्वार्था पायी नात जोडलं नव्हती तुझी विचार सुरत्या माणसाला स्वार्थ नसावा अरे स्वार्था पायी नात जोडलं नव्हती तुझी विचार या नवीन जीवनाला मी देतो तुला शुभेच्छा आधी चुकलो होतो मी म्हणून चुकलो होतो मी आधी चुकलो होतो मी म्हणून चुकलो होतो मी आपलं सोपान शेठ आणि सचिन शेठ सोपान शेठला माहित आम्ही स्वार्थ कधी काय म्हणते अरे धोका देऊन तूच म्हणते धोका मी दिला अरे पाकरा आजाद केलं तुला पाकरा आजाद केलं तुला
कुठं आल्या दिलेल्या जागेला लय मार्गाची लय पैसे आले बरं फापून नको 200 रुपये बी आले जसे विकया नामदेवाला देव विठ्ठलाचा स्वप्नामध्ये गेला जाऊन लागला होता बोलायला सकाळच्या पारीत निघून जायचं नदी होय वरने शिपला वाद येईल बरं का येणारा शिपला हातात घ्यायचा होय त्यामध्ये तुम्हाला बाळ भेटेल शाळेच्या वेळेला जसे विका देव विठ्ठल स्वप्नामध्ये गेला जसे विका दामाजी शेट्टी विका देवेला मगाशी कोणी तर म्हणलं दामाजी पण सुरते नव दामाजी पण हा गोपाळपूरचा मंगळवेळेला सॉरी आणि दामाजी शेट्टी हा गोपाळपुराचा होय की तर तेव्हा दामाजी शेट्टीने विचार केला म्हणाला पाटबरा रातला कोंबड्याच्या वांगेला कसा तो प्रकार निघून गेला होता असताना नदी नाला शाळेच्या वेळेला चंद्रभागा काटाला चंद्रभागा काटाला पाटबरा रातला विचार केला म्हणा एखाद्या वेळेला तसा तर माझा दामाई शक्ती निघून गेला होता नदी नाला असं शिपलावर वाद लागला पहिल्या शाळेच्या वेळेला काय झालं एखाद्या वेळेला तर त्यावेळेला काय झालेलं केला होता असताना बरं का निघून गेला होता नदी नाला शाळेच्या वेळेला गुडघ्या मांड्या पाण्याला आंघोळ चढू लागला होता करायला एवढ्या वेळेला बोलवलं का शिपला लागला होता वयाला दामाजी शेतीला लागला होता दिसायला त्यावेळेला शिपल्यामध्ये नारायण असा आवाज लागला होता यायला शाळेच्या वेळेला एवढ्या वेळेत माझ्या या दामाजी शेतीने काय केले केला होता मना घेणारा येणारा संगला घेतला होता हाताला शाळेत आचारसंहिता लागल्या लय काय म्हणू गो नाही का बाजार पण नाही ना बाबा तुझ्या इथं संजू म्हणतोय मी हाय घेतो बाजार हाय बंद पूर्वाना माझा चंद बांबुनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवय बांबुनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवय बांबुनी पाडून मला झाडाची पिकली करवय आलया नाथ माया आलया ध्यानात संभाजी मासाळ बघ संभाजी मासाळ नवरदेवा मामान बघ नवरदेवाच्या मामान नवरदेवाच्या मामान बघ संभाजी मासाळ 101 रुपये बघ लावला वारी नाला बघला तू माझ्या वाटेला थोड्या जाग्याला बघलावल्या कतेला नारी जातीचा जन्म घेऊन मी आईल होणार ग घेण्याची शपथ घेऊन भंडारा घेणार
सलगर गावाला सलगर बघा काय बघावा सलगर बघा काय बघावा सलगर बघा काय बघावायचा काम बघा पद्धत बघा सरशा अरे विजय बघा पाटील अरे त्यांच्या बघा जोडी लाव हरी बघा पारे कराव हरी बघा काय बघा नावचा पारे करे बघा काय कोळीचा कार्या माझ्या बघा काय वागाचा प्रदूषण एक बघा काय वडूबाया लावला माझ्या बघा काय वडोला आभारी मी बघा काय वडेला जातो माझ्या बघा काय वाटेला आंब्याच्या बनात बोल साऱ्या भेटीच्या खिडक्या खोलो चल आंब्याच्या बनात बोल साऱ्या भेटीच्या खिडक्या खोलो आणि कसवा गेरवा शालो बघा हिसाब करूया चालो आणि कसवा गेरवा शालो बघा हिसाब करूया चालो आलं भाया या मेहनात आलं भाया या ध्यानात आलं भाया या मेहनात चल घर या गावात स्वर्गवासी झाला याव झाला याव झाला या अरे सदेवा या की चाड्याव सदेवा या की चाड्याव सदेव या बघा काय वकी चाड्या स्वर्गवासी बघा काय झाला या त्याची बघा आठवण या काढून गोरख या माझ्या बघा झाला एकशे एक बघा काय वडोबाया लावला माझ्या बघा काय वडोला आभारी मी बघा काय वडेला जातो माझ्या बघा काय वाटेला सुरत्या या सलगर गावामध्ये दोन हास्य भाव आहेत जीवातला इथं नव थोरला भाव असून देखील मधल्याचा मान राखतोया आणि काय म्हणतोया थोरला आमचा बिरू दादा आणि मधला आमचा अण्णाप्पा कारभारी आहे आणि सगळ्यात बारका आपल्या जीवातलं पाखर हे आपल्या सांगाय हे आपल्या ताब्यात आहे रे मुंबईला अरे शिरपा मामान आपल्या वट्यात टाकलं या सांभाळून म्हणून सांगितलं सांभाळून घेतोय कुठेतरी चुकतोय आणि सांभाळून घेतोय समजावून सांगतोय हे आपल्या ताब्यात आहे काय म्हणायचंय ते बिरू पाहुणा काय म्हणतोय कारभारी चला जाऊया कुठं मुंबईला जरा खालचा लाग मेरा खाली जाऊ तुझा मुंबईला सोन्याचा दुकानात अरे बाबा मारू नका तिला का मार खाऊन खाऊन घायला आलं या आता सल या गेरे गावाला त्या सल या गेरे गावाला एका का बघ विचार ती एका का विचार मांडून एका का विचार मांडून ती भाव भाव का बघ मिळून ते संसार लागलं चालवायला ती गाडा
लागला नाहीला जो संसार लागला चालवायला जो गाडा लागला काहीला अरे पडळ कैर कुळीला ती नाव गाणीला शेट्याला ते पडळ कैर कुळीला त्याने नाव गाणीला शेट्याला अरे विरोग देव पडळ कर ती आयशी का मेंढ्याचा मालक अरे डपळ्या मेंढी मालक डपळ्या मेंढी मालक अरे कळली कळल्या बागाला त्या वरली कळल्या मुलकाला अरे जोड नाही वागाला रे जोड नाही वागाला अरे त्यांच्या भेगा पाटीला तो कारभारी गडीवर अरे कारभारी गडी किंवा अण्णा पाया पडकर अरे अण्णा पाया पडकर त्याच्या शेळ्या विसवर अरे अण्णा पाया पडकर त्याच्या शेळ्या त्या 40 अरे छाताडाचं माप केलं छाताडाचं माप अरे शेळ्या पळल्या शेंड्याच्या त्याने शेळ्या पळल्या शेंड्याच्या श्रुत्या अण्णाप्पा पडोळकर गावात कारभारी घराचा नाव मिरजत गेलं तर नाव अण्णाप्पा पडवळकर म्हटलं सलगरचा काय म्हणते सलगरचा म्हणते ती मुलं म्हणत नाही रे नाव आहे हो त्याला विचार किती कारभाऱ्याला लगीन कोणी केलं तुझं ए तसलं काय त्या पांडा शहर केले पांडा शहर मुंबईत लगेच ठरवली यसवर वगैरे दरम्यान होय तेव्हा आता उड्या मारतो कारभारी मला कारभारी तसा आहे हो नाही तसा गडी पण चांगला आहे होय की राहिला हा तो कारभारी गडी कसा आहे अरे दिल्या या वचनाचा दिल्या या वचनाचा अरे पळल्या या शब्दाचा पळल्या या शब्दाचा अरे अन्नपाया कारभारी अन्नपाया कारभारी अरे भाव भाव मिळून गा भाव भाव मिळून अरे 200 रुपया 500 रुपया अरे त्यांच्या वेगा जोडी राजा मुंबईत या शहराला अरे माझा लाडका डिंबाड्या संजू वेगा नावाचा अरे संजू वेगा नावाचा पडकर कुळीचा अरे तिघ भाव मिळून ब्रह्म विष्णू महेश अरे ब्रह्म विष्णू महेश ब्रह्म विष्णू महेश अरे तिघ भाव भावाल्या 500 रुपया
त्या माणसानं ऊस खाई दिला म्हणून काय मुळीसाठी खाई नसतो या आपल्याला तिकडे कार्यक्रम आहे तिकडे वाट बघत असेल फोन आलते काय काय माहित नाही दोनदा आले नाही मी कधी केलाय शंकर पण येऊन थांबलंय पण सुका बंडकर आपला आहे जरा बारी दिवस त्यांना आपण पण विश्रांती घेऊया आणि एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला श्रोत्या संजू पडुळकर आणि आमचं शाळेत शंकर माझा भाव त्यांचा दोघांचा गडदे. या संजू दोघांचा पण वाढदिवस आहे केक कापायचा आहे की कापायचा काय कापायचा दोघांचा केक आणले तो म्या होय अरे बड्डे आहे भावाचा जलद साऱ्या गावाचा बड्डे